दादा थोडासा विकून सगळ्यांच्या हाताने टाळी वाजली पाहिजे आणि मुखातून नाम बाहेर निघलं. कारण तुम्ही आम्ही ज्याच्या करता जन्माला आलोय ते केलं. सगळ्यांच्या हाताने टाळी वाजली. माझे बाळ मामा माझे हा गजर आहे ना, हा गजर म्हणजे तुमचं आमचं जीवन आहे. फक्त याला आचरणात आणलं ना भाग्य उजळल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल ऐका ना, एक शिवाप्पा नावाचे मामांचे महान भक्त होऊन गेले. त्यांचे वडील हे आपल्या सोलापूर गावचे राहणारे होते. सोलापूरचे होते पण गडहिंग्लज मध्ये जाऊन स्थायिक झाले म्हणून सगळेजण त्यांना सोलापुऱ्या म्हणायचे. थोडस विकू कमी करायचं बोलताना. सगळेजण सोलापुऱ्या म्हणत होते. त्यांच्या वडिलांना म्हणत होते म्हणून त्यांनाही सोलापुऱ्या म्हणत होते. म्हणजे हे शिवाप्पा आहे त्यांच्यावर अनेक मोठी संकट आली होती. मामांनी सगळ्या संकटातून त्यांना सोडवलेलं होतं. काळाच्या तावडीतून त्यांना वाचवलेलं होतं. म्हणून मामांच्या बद्दल त्यांच्या मनामध्ये अपार प्रेम निर्माण झालेलं होतं. त्याच्याकरता ते तळावर नेहमी येत होते, सेवेला थांबत होते. एक दिवस असंच मामांच्या तळावर सेवेला आले. मामांचं दर्शन घेतलं आणि मामांच्या जवळच बसले. ज्यावेळी ते मामांच्या जवळ बसले त्यावेळी मामा या शिवाप्पाला म्हणतात, हे बघ शिवाप्पा, या बकऱ्यांनी जर माझं नाही ऐकलं एक तर मी यांना मारीन नाहीतर विकून टाकेन. आता लक्षात घ्या बरं माई बापा, हा महत्वाचा मुद्दा आहे. मामा काय म्हणतात, हे बघ शिवाप्पा, या बकऱ्यांनी जर माझं नाही ऐकलं एक तर मी यांना मारीन नाहीतर विकून टाकेन. आता शिवाप्पा विचार करतात, ज्या बकऱ्यांसाठी मामाने अवतार घेतला, ज्या बकऱ्यांची पोट अर्धी राहिली तर मामांना त्रास होतो, त्या जशा तळमळतात तसे मामा तळमळतात. आज मामा बकऱ्यांना कसं का बोलतात?